नमस्कार. साक्षात श्री दत्त महाराजांचे पहिले अवतार श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांची तपोभूमी असलेल्या कुरोपुरी जायला मिळणं ही महाराजांचीच इच्छा. त्यांची इच्छा असल्यामुळेच आम्ही गुरुद्वादशीला कुरोपूरला जाऊ शकलो. बोटीतून पलीकडच्या तीरावर पोचल्यावर थोडंसं चालत गेल्यानंतर कुरोपूरचं मंदिर दिसतं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय त्या कमानीतून आत गेल्यानंतर मंदिराचा भव्य दरवाजा आपल्याला दिसतो. आणि मंदिरातून आत गेल्यानंतर पिंपळ आणि कडुनिंबाचे मोठे झाड आणि त्याभोवती बांधलेला पार आपल्याला दिसतो. या मंदिराचा परिसर खूपच मोठा आणि प्रशस्त आहे. याच पारावर 2 दगडी तुळशी वृंदावनं आणि 2 मंदिरही आहेत. त्यापैकी एका मंदिरात दक्षिणाभिमुख काळ्या शाळीग्राम शिळेची मारुतीची मूर्ती आहे, तर दुसऱ्या मंदिरात केशव मूर्ती आणि शिवलिंग पादुका आहेत. या पारासमोरच मुख्य पूजास्थान आहे, म्हणजे जिथे बसून श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आपली नित्यकर्म म्हणजे जप तप अनुष्ठान वगैरे करत असत. त्यालाच निर्गुण पीठ असं म्हणतात. या निर्गुण पीठाचे दर्शन आपल्याला सकाळच्या वेळात घेता येते. दुपारच्या आरतीनंतर अलंकार पूजा केल्यावर श्रीपाद श्री वल्लभांची सुंदर मूर्ती आपल्याला बघायला मिळते. तिथली पूजा व फुलांची आरास हारांची मांडणी खूपच आकर्षक असते. असं वाटतं आपण इथेच उभं राहून श्रींचं दर्शन घेत राहावं. सकाळच्या वेळेतलं दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही प्रदक्षिणा घातल्या. प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नामजप किंवा प्रदक्षिणेसंबंधीचं गाणं धन्य धन्य हो प्रदक्षिणा काही स्तोत्र यांचं पठण करत प्रदक्षिणा घातल्या जातात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा। कुरोपूर हे बेट चारी बाजूंनी पाण्याने वेढलेले असल्यामुळे पावसाळ्यात पुरामुळे व उन्हाळ्यात न सोसणाऱ्या कडक उन्हामुळे या सीझनमध्ये इथे जाणं म्हणजे खूप त्रासदायक आहे. म्हणून नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात इथे जायचा प्लॅन करावा. कुरोपूर हे एक बेट आहे. या बेटावर दुसरे व्यावहारिक साधन नसल्यामुळे हे तीर्थक्षेत्र म्हणजे एक तपोभूमीच आहे. ज्यांना श्री दत्तगुरूंची सेवा श्रीपाद श्री वल्लभांची सेवा पारायण जप व अनुष्ठान करायचं आहे त्यांच्यासाठी ही स्वर्गभूमीच म्हणावी लागेल. त्यासाठी उपयुक्त असलेली इथली शांतता ही फक्त ऐकून कळणार नाही तर प्रत्यक्ष जाऊन अनुभवावी लागेल. जसं साखर किती गोड आहे हे खाल्ल्याशिवाय कळत नाही, तसंच महाराजांच्या या तीर्थक्षेत्री गेल्याशिवाय इथलं भगवंताचं अस्तित्व आपल्याला अनुभवता येणार नाही. असा अनुभव तुम्हालाही आला असेल ना? तो अनुभव मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. रोजनिशी व्लॉगवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळेल. थँक यू. बाय बाय.